स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 1 जुलै। आज आपण पुढील 3 दिवसाचा 1 जुलै, 2 जुलै आणि 3 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम जर सिस्टीम पाहायच्या गेल्या तर इकडे पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। एक ट्रफ लाईन इकडे पंजाब पासून उत्तर प्रदेश दिल्ली करत पश्चिम बंगाल पर्यंत सक्रिय आहे। तसेच कमी दाबाचा पट्टा इकडे मुंबई किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत समुद्र किनारच्या आसपास सक्रिय आहे। आता पश्चिम बंगालच्या आसपास जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे ही पुढील 2 दिवसात याचं रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे आणि याचा ट्रॅक असाच असेल, इकडे ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ करत पुढे येणार आहे। त्याच्यामुळे पुढे अजून 1-2 दिवसानंतर 4 जुलैच्या पुढे 4, 5, 6, 7, 8 जुलै उत्तर महाराष्ट्र, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागातून मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। यानंतर जर सर्वप्रथम आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे मुंबई, ठाणे, पालघरकडे, रायगडकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील। तसेच पुण्याचा पश्चिम घाटभाग, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील। या जिल्ह्यांच्या पूर्व भागात पुण्याचा पूर्व भाग असेल, सातारा मध्य पूर्व, सांगली, कोल्हापूरचा मध्य पूर्व भाग आहे, एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर अधूनमधून दिवसात येईल, पण विशेष मोठा पाऊस नाहीये। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशिम, हिंगोली, परभणी, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सार्वत्रिक पाऊस नसेल। सोलापूरचे भाग असतील सार्वत्रिक पाऊस नसेल, पण कुठेतरी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते, विशेष पाऊस नाहीये। इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। हा पण पाऊस सार्वत्रिक नसेल। धाराशिव, लातूर, नांदेड स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्यानंतर उद्या 2 जुलैला पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता राहील। इकडे नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाटभागात मध्यम ते जोरदार पावसाचे सरी अधूनमधून सक्रिय राहतील। पुणे, सातारा, सांगली, मध्यवर्ती पूर्व भागात एका दुसऱ्या रिमझिम पावसाचा अंदाज। नाशिक, इकडे धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आहे। हा पण पाऊस जो आहे हा सार्वत्रिक नसेल, पण बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल, काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात या जिल्ह्यातून। सोलापूर, धाराशिव, लातूर, बीडचे भाग आहेत, विशेष पावसाचा अंदाज नाही। एका दुसऱ्या ठिकाणी जर वातावरण निर्मिती झाली जास्त प्रमाणात तर एका दुसरी सर होऊ शकते, ती पण जास्त क्षेत्रावर नसेल। 3 जुलैला इकडे नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम भाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाची शक्यता 3 जुलैला या भागातून आहे। जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील। पुणे, सातारा, सांगली पश्चिम भागात हलक्या मध्यम सरी, मध्य आणि पूर्व भागात एका दुसरी रिमझिम पावसाची सर राहील। अहिल्यानगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड स्थानिक ढगनिर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर अपेक्षित आहे। बाकी जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर बनणार आहे 3 जुलैच्या आसपास, हे थोडंफार 4 जुलै, 5 जुलै या दरम्यान विदर्भात पावसाचा जोर राहील। त्यानंतर 6, 7 आणि 8 जुलैला कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा जो सर्व भाग आहे या भागातून पावसाचा जोर जास्त राहणार आहे। 4, 5, 6ला इकडे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे असतील, मुसळधार पावसाची शक्यता राहील। या भागातून विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही, तरी सुद्धा काय बदल झाले तर आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू।
तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.